तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ पण येते आणि माझा थोडासा लुक वेगळा येत असेल कारण का मी थोडंसं तेल लावले आणि केसच भांग पडत नाही, आज भांग पण पडला त्याच्यामुळं. तर व्हिडिओचं काही खास असं कारण नाही आहे, फक्त म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर क्लाउड किचनच्या थोड्या ऑर्डर्स पण चालू आहेत माझ्या. तर खरंच खूप मजा येते सगळ्या गोष्टी करून, म्हणजे हे काम करून आपल्याला तेवढा वेळ देता येते आणि त्याच्यासोबत हे काम देखील होते, तर खूप छान वाटते. तर कुणाला घरात थांबून असं मुलांना वगैरे बघता करायचं असेल तर करायला काही हरकत नाही आहे. फक्त स्विगीचं कमिशन थोडंसं जास्त आहे, मग थोडासा रेट टाकताना ना थोडासा जास्त टाकायचा, कारण का आपण एवढी मेहनत घेतो, एवढं मटेरियल वगैरे यूज करतो, तर आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे खर्च वगैरे सगळा निघायला पाहिजे. पॅकेजिंगचा खर्च लावायचा, मटेरियलचा खर्च लावायचा, इवन गॅसचा पण खर्च लावायचा त्याच्यामध्ये, आपल्या मेहनतीचा पण खर्च लावायचा त्याच्यामध्ये. आणि कमिशन काय आपल्याला असं 10-20% कमिशन त्याच्यावरती सुटलं तरी चालतं आहे, पण त्याच्यामध्ये ॲड करताना फक्त पहिल्यांदा ऑन बोर्डिंग करताना प्लॅटफॉर्मचं कमिशन पहिलं ॲड करायचं, कारण का नंतरला प्लॅटफॉर्मचं कमिशन जास्त झालं की आपल्याला जे काय भेटतं तर ते पण त्याच्यातून निघून जातं. तर माझा तसाच प्रॉब्लेम झालेला सुरुवातीला. तर टोईंग ॲप पण आहे त्याच्यासोबत, म्हणजे स्विगीसोबत त्यांचं टाईप आहे. तर आपण जेव्हा स्विगीला ऑन बोर्ड करतो ना तेव्हा टोईंगसोबत पण ते कनेक्ट होतं, म्हणजे त्या लोकांचा समोरून आपल्याला कॉल येतो की त्याच्यासोबत आपल्याला म्हणजे त्यांचा टाईप असल्यामुळं ते बोलतात की आपण त्याच्यासोबत कंटिन्यू करायचं आहे का. तर माझा तसंच तोच प्रॉब्लेम झालेला. मी त्याच्यासोबत कंटिन्यू केला आणि त्यांनी एवढा म्हणजे अनाप म्हणजे त्यांनी डिस्काउंट डायरेक्टली तिकडून देऊ, म्हणजे नवीन असल्यामुळे ना आपल्याला जास्त ऑर्डर भेटण्यासाठी त्यांनी डायरेक्ट तिकडून डिस्काउंट केला. नंतर मी रेट चेक केला तर त्याचं जास्तच डिस्काउंट होतं, म्हणून मी आता टोईंगसोबत लॉग आऊट केलं आहे आणि स्विगी कंटिन्यू केलं. तर मजा येते सगळ्या गोष्टी करून, काम करून, थोडंसं काहीतरी नवीन आपल्याला शिकायला भेटतं याच्यातून. तर सोशल मीडियाचा वापर केला तर चांगल्यासाठी पण आहे आणि वाईटासाठी पण आहे, हा हेतू आपला क्लिअर असावा. तर छान ऑर्डर्स वगैरे पण येतात. तर सध्या मी लॉगआउट केले कारण का माझं ते सेटिंग्स थोड्याशा बाकी आहेत, म्हणजे आता काल परवाच लॉगआउट केले, नाहीतर त्याच्या अगोदर ऑर्डर्स वगैरे खूप छान येत होत्या. तर त्या रेटचा थोडासा माझा इश्यू झाला आहे, पण माझ्याकडे तीच मिस्टेक झाली, तर ती तुम्ही मिस्टेक करू नका, त्याच्यासाठी मी सांगते. रेट टाकताना ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून टाका. आपल्याला असं वाटतं की आपला रेट आपण कमी टाकला तर आपल्याला ऑर्डर्स वगैरे चांगल्या येतील, तर तसं नाही आहे, कारण का त्यांचं कमिशन पण जास्त असतं आहे, म्हणजे स्विगीचं 24% कमिशन असतं आहे आणि त्यांचं त्याच्यावरती अजून टॅक्स वगैरे पण लागतो, तो पण आपल्यालाच पेड करायला लागतो. तर रेट टाकताना ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरला रेट टाका, कारण का आपण सगळ्या गोष्टी बाहेरून विकत घेतो, आपल्याला घरी कोणत्याही गोष्टी अवेलेबल नसतात आणि त्या आपण मग म्हणजे व्यवसायाच्या संदर्भात ह्या गोष्टी करायला जायचं तर मग आपलं स्वतःचं नुकसान करून कोणती गोष्ट आपल्याला करायची नाही आहे. तर करताना फक्त या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतरला करा, कारण का माझ्यासोबत झालं म्हणून तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करते. तर मी स्विगीचा रेट आता चेंज केला आहे, त्यामुळे थोड्याशा ऑर्डर कमी झालं, पण एखादी वगैरे आली तरी मस्त वाटतं. लॉस होण्यापेक्षा एखादी ऑर्डर कमी झाली तरी चालते, म्हणजे आपला हेतू क्लिअर पाहिजे. तर तुम्हाला देखील करायचं असेल तर करू शकता तुम्ही. तर आता माझी दुपारची सकाळपासूनची कामं वगैरे आवरलेत, माझा चेहरा असा थोडासा उतरल्यासारखा दिसत असेल तुम्हाला, कारण का थोडीशी माझी तब्येत डाऊन झाली आहे कालपासून. तर थोडंसं आता वातावरण वगैरे चेंज होतं ना, कधी ऊन पाऊस वगैरे, आणि बाहेर वगैरे जायला लागतं मला मितूला वगैरे घेऊन, त्यामुळं वातावरण चेंज होतं, तर सर्दी खोकला वगैरे आधीमध्ये काहीतरी चालूच असतं. आता काल दिवसभर थोडासा त्रास झाला, आता व्यवस्थित झालं आहे, थोडंसं घसा थोडंसं पॅक झाल्यासारखं वाटतं. तर आज देखील मला मितूला थेरपीला आणि ग्राउंडला दोन्हीला घेऊन जायचं आहे. तर आता सकाळपासूनची कामं झालेत, आता दुपारचे थोडेसे कपडे वगैरे लावायचे, इकडे कपडे वगैरे लावायचे आहेत, तर ते लावून घेते आणि जेवण करून घेते. तर मी आज ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता
तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि नंतर कमेंट करायला विसरू नका. तुम्ही काहीच कमेंट करत नाही आहे आणि ज्या काही कमेंट्स वगैरे करतात तर त्यांना मी म्हणजे रिप्लाय द्यायचा पण नक्की प्रयत्न करते. तर तुम्हाला काही असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी. तर मैत्रिणींनो, मी तुमच्याशी शेअर करते चिका म्हणजे गाईच्या चिकाचा खरवस. तर आमच्या नंदेने दिलेलं चिक पाठवून त्यांच्याकडून, त्यांना खूप आवडतो म्हणून. तर म्हटलं चिक म्हणजे खरवस बनवतेच आहे तर तुमच्याशी रेसिपी पण शेअर करते. तर झटपट कसा बनवता येईल तर मी तुम्हाला सांगते थोडक्यात. इथे मी आता त्याच्यासाठी घेतलं आहे 1 ग्लास दूध आणि 1 कप म्हणजे हे 2 कप राहतील एवढं दूध आहे. आणि हा 1 कप चिक घेतला आणि 1 वाटी गूळ घेतला. थोडंसं खरवस असेल ना तर थोडंसं गोडच म्हणजे छान लागतो. तर आता मी ते एक मोठा वाटका घेतला म्हणजे थोडासा मोठाच घ्यायचा. तर याच्यामध्ये मी घेते हा 1 ग्लास दूध आणि 1 कप चिक घेतला. तर इथे आमच्या मितूशी पण लुडबुड चालली आहे पाठीमागे. थांबे बसवते जातो. आता हे चिक आणि दूध घेतलंय आणि याच्यामध्ये आपण हा 1 वाटी गूळ टाकणार आहे. गूळ थोडासा असा मऊच घेतलाय म्हणजे असा पटकन तुटेल आणि हा वितळवून घ्यायचा आपल्याला. त्याच्यासाठी आपण हा किसून घेतला ना किसणीने तरी पण चालतो, पण हा थोडा गूळ मऊच आहे त्यामुळे एवढं ही किसणीने किसायची गरज नाही लागणार आपल्याला. याच्यामध्ये वेलची पावडर म्हणजे पहिले ना वेलची पावडर, सुंठ, खोबरं वगैरे सगळं टाकायचे. मग ह्यांना म्हणजे ते वेलची पावडर वगैरे खाल्लं ना की लगेच ॲसिडिटी होते म्हणून मी टाकत नाही. तर तुम्हाला आहे का असं काही प्रॉब्लेम असेल तर टाकू नका प्लीज वेलची पावडर, कारण काय ॲसिडिटी झाली ना की खूप त्रास होतो बघा. त्याच्यामुळं मग मी वेलची पावडर टाकत पण नाही आणि सुंठ पण नाही टाकत. तर मला असं वाटतं थोडासा गूळ जास्त होईल म्हणून हा एवढासा गूळ म्हणजे 2-3 तुकडेच आहेत तेवढं ठेवून देते. तर आता हा गूळ आहे ना वितळवून घ्यायचा पूर्ण हळूहळू. याच्यासाठी मोठा भांडा घेतला आहे मी कारण का आपल्याला ना मिक्स करायला बरं पडेल आणि पळी घ्यायची म्हणजे आपल्याला गूळ असं मिक्स करता येईल. तर मी हे चांगलं मिक्स करून घेते आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला मिळते. तर इथे कुकरला शिट्ट्या मारून झाल्या तर तुम्हाला ओपन करून टाका. गरम पण आहे. गूळ टाकल्यामुळे इथे थोडंसं पाणी आलं ह्याच्यावरती. 1 मिनिट काढून घेते.
सुरी टाकून चेक करून घेऊ. छान असं शिजला आहे पण खरवस आपला. तर हे पाणी आहे ना काढून घेऊया. तरी त्याच्यावरचं पाणी काढून घेतले खरवसवरचं. ते गुळामुळं पाणी सुटतं थोडंसं. आणि इथे आपला हे देखील तयार झालं आहे बघा. गरम आहे थोडासा. आता हा आपण आहे ना फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देऊयात. 1-2 तास हा सेट झाला ना की ह्याचा मी तुम्हाला परत एकदा दाखवते. आता डब्याला झाकण लावून थोडंसं म्हणजे थोडीशी हवा निघून जाऊ द्या. आणि त्याच्यानंतर मग मी अर्धा-पाऊण तासानंतर तो फ्री. तर मी तुमच्याशी लाडूची रेसिपी शेअर करणार होती, पण खरवस पण बनवायचं होतं. तर म्हटलं थोडक्यात तुम्हाला त्याची रेसिपी पण शेअर करते. तर आता 2:45 वाजल्यात. मी असं मस्त जेवण वगैरे करून घेते आणि आमची निघायची तयारी करते. तर हा खरवस मी तुम्हाला संध्याकाळी रिटर्न दाखवते. हा फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देते आणि संध्याकाळी मी तुम्हाला परत तो खरवस असं हे करून दाखवते. काय बोलतात, मला प्रोफेशनली असं काय म्हणजे हे करता येत नाही, एवढं तुमच्याशी शेअर करता येत नाही. पण जे रिअल आहे ना तेच दाखवते मी. म्हणजे जे काय रिअल चालतं तेच मी तुमच्याशी शेअर करते. आणि म्हणजे चांगला अनुभव, वाईट अनुभव, तर आपल्याला जे रिअल असेल ते दाखवून होतो. तो आपल्याला फक्त वरती काहीतरी आपण हे करून दाखवण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर मी तुम्हाला संध्याकाळी त्याची कसा दिसतो तो टेस्टला वगैरे कसं झालं आहे तर मी तुमच्याशी नंतर संध्याकाळी शेअर करते. आता मस्त जेवण वगैरे करून घेते. 3 वाजल्यात. तर मला 3:30 वाजता मी तुला घेऊन जायचं आहे थेरपीसाठी. आणि लाडूची रेसिपी मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तुमच्याशी. तर चला तर मग या जेवायला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ मी कंटिन्यू करते थोड्या वेळानंतर. चला भेटूया थोड्या वेळानंतर. व्हेरी गुड. चलो व्हेरी गुड मित्तू. हां क्लिप लाव तिथे. एका हाताने क्लिप काढ. हां गुड. व्हेरी गुड. हां स्लोली. अभी ये वाले पैर का टर्न फिनिश हो गया है. वेरी अभी होल्ड कर. दूसरे वाले पैर खाली लेना है. जाओ. हाँ वो वाले वेरी गुड. हाँ ये खाली हाथ खाली घे. ये वाले लेग से लेना है. हात खाली मित्तू. मित्तू. तर मगाशी मी आली ग्राउंडवरून वगैरे 8-8:15 वाजता आले. आणि त्याच्यानंतरला पप्पांचं ठरलं की आज पप्पांना शुक्रवारची सुट्टी असते. तर त्यांचं ठरलं की बाहेर जेवायला जायचं. तर मग मस्त रेडी झाली आहे. कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर थोड्या वेळाने भेटते. नको चढेल ती चढेल. लाइक करो. बोल ना. हो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. लव यू. पी दे. पोचली. तुला काय खायचं सांग. पोरे चढेला घ्यायचं का तुला घ्यायचं का. मला